हाय फ्रेंड्स, दीपाली किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजची रेसिपी आहे आपली चिकन पुलाव. चिकन पुलाव आपण कसं काय बनवणार आहे ह्याचे साहित्य तर आपण पाहूयाच. आजचा पुलाव कसा झाला मला रेसिपीमध्ये कमेंट करून जरूर सांगा. हे मी अर्धा किलो चिकन, अर्धा किलो तांदूळ, चार कांदा, मिरच्या 8, अजून मी घेतलेले आहेत टमाटर घेतलेले 4 कापून, एक अर्धा वाटी आपण दही घेऊया, एक अद्रक लसूण घेऊया, मग अजून कोथिंबीर, अजून पुदिना आपण घेऊया. ह्याचा आपण दोघांचं पेस्ट करूया मग मिक्सरमध्ये टाकू. आणि त्याच्यानंतर खडे मसाले पाहूया. ये आहे दालचिनी, मोठी इलायची, जावित्री फूल, छोटी इलायची, काळी मिरी, लवंग, फूल, चक्री, जावित्री फूल, शाही जिरा, अजून साधा जिरा दोन्ही मिक्स आहे याच्यामध्ये. स्वादानुसार मीठ घेऊया आपण. अजून 1 वाटी तेल घेतलेलं आहे आपण. अजून हळद घेऊया. वाटून आपण मसाला घेतलेला रेडी केलेला आहे बघा. अद्रक लसूणचा, अजून कोथिंबीर आणि पुदिन्याला वाटून आपण मिक्सरमध्ये पेस्ट केलेला आहे त्याचा. आणि आपण आता तेल टाकायला एक फुगवून पातेलं घेऊया. त्याच्यामध्ये 1 वाटी आपण तेल टाकून घेऊया. तेल मस्त म्हणजे थोडंसं गरम होऊ द्या आपण. समजा जरासं तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये आपले सगळे खडे मसाले टाकूया जे पण घेतलेले आहे. खडे मसाला टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये तेजपत्ता टाकूया. तेजपत्ता मी 3-4 घेतलेले आहेत. आता जरासं पण तेलामध्ये तळू द्या. समजे खडे मसाला तेलात तळून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं तळून घेत त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया. मग पुरा एक जेवढा कापलेला आपण 4 काप समजे कांदा टाकूया. कांदा मस्तमध्ये आपण फ्राय करूया. मग मीडियम गोल्डन फ्राय करूया. मग मस्तमध्ये तेलामध्ये गोळून घेऊया. त्याला गोळून घेतल्यावर आपण आता कांदा आपला तळायला सोडूया. एकदम गोल्डन फ्राय होईस्तोवर कांद्याला तळून घेऊया. मग हे बघा असा गोल्डन फ्राय होऊया. अजून थोडंसं तळल्यानंतर आपण याच्यामध्ये मस्तमध्ये गोल्डन होऊ द्या थोडंसं. मग आपली हरी मिरची समजे टाकून घेऊया. हरी मिरची पण समजे तेलामध्ये जरा तळू द्या. हरी मिरची झाल्यानंतर आपलं पेस्ट वाटल्याला टाकून घेऊया आपण. समजा पेस्ट टाकल्यानंतर 2 चमच आपण हळद टाकूया. मस्त मग थोडं हलवून घेऊया त्याला. हळद टाकली आपण मस्त तेलामध्ये त्याला तळूया, फ्राय होऊया चांगलं. मग आता आपले समजे टमाटर आपण टाकून घेऊया याच्यामध्ये. टमाटर टाकल्यानंतर आपण टमाटरला पण मीठ टाकूया. 2 चमच मीठ टाकलेलं आहे मी. आपण मस्तमध्ये आता टमाटरला पण मस्त मिक्स करूया मग मसाल्यामध्ये. मीठ टाकल्यानंतर टमाटर गळतात. आता आपण समजा आपलं चिकन अर्धा किलो चिकन घेतलेलं मी. समजा चिकन आपण ह्याच्यामध्ये टाकून मस्तमध्ये मिक्स करूया मसाल्यामध्ये. समजा मसाल्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आता जरासं तेलामध्ये चिकनला पण आपण मसाल्यामध्ये फ्राय होऊ द्या. मग आपण दही टाकूया पुरी 1 वाटी. एक दही वाटी टाकताना आपण आपल्या गॅस मिडियमवरती करायचं आहे. मस्त ते मग दहीला अजून समजा मसाल्याला आणि चिकनला आपल्या मिक्स करून घेऊ. मग चांगलं गोल मस्तमध्ये मिक्स करूया. समजा मिक्स केल्यावर दहीला आपल्या पाणी सुटेल त्यासाठी आपण थोडा टाईम दही आपली त्याला हलवून घेऊन मिक्स करून थोडा टाईम आपल्याला झाकूया. मग पहिला त्याला आधी मी मिक्स करून घेते. समजा
मग आता याचं बघा कसं दही आपली मिक्स झालेली. ही घरगुती माझं बिर्याणी मसाला आहे वाटलेला, फ्रेश मसाला वाटलेला आहे मी. ते पण आपण टाकून घेऊया. सॉरी मी सांगायला तुम्हाला विसरले. मस्त मसाला पण आपला हलवून घेऊया आपण. ह्याच्यामध्ये आता आपण आपले धुतलेले स्वच्छ तांदूळ आपले स्वच्छ आपल्या दह्याला बघा आता पाणी सुटलेलं आहे. थोडा टाईम आपण याला झाकून ठेवून मस्त मध्ये पाणी आटलेलं आहे. तेल सुटलेलं आहे वरती. आता आपण याला परत एकदा मस्त मध्ये मिक्स केलेलं आहे. आता आपण स्वच्छ आपले तांदूळ धुतलेले टाकून घेऊया. समजे अर्धा किलो तांदूळ घेतलेले मी. जिरा राईस, बासमती जिरा राईस. आता हे समजे आपण टाकून घेऊया याच्यामध्ये तांदूळ टाकल्यानंतर पुरा आपण मस्त मध्ये मिक्स करूया याला पण, तांदळाला पण. आता मस्त मध्ये मसाल्यामध्ये तांदूळ पण आपले मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये ना पाणी टाकूया. पाणी मी खाली अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे. खाली अर्धा किलोचं थोडंसं जेवढं आपलं जेवढं बिर्याणी शिजेल तेवढंच पाणी टाकायचं आहे. मी पाणी याच्यामध्ये पहिला 1 तांबे टाकलेला आहे. वापस थोडंसं आपण टाकून घेऊया. मला वाटतं कमी आहे. झालं मस्त मध्ये आपण आता याला वापस हलवून घेऊया. मिक्स करूया मसाल्याला, तांदूळला, मटणला आपल्या. आता आपण याला शिजोस्तर झाकूया आता आपली बिर्याणी पुलाव झालेला आहे बघा. आता आपण पुलावला मस्त मध्ये बघा कसा मोकळा झालेला आहे एकदम. तुम्हाला मी वरती घेऊन हलवून पण दाखते. बघा कसं चिकट पण नाही आहे, मोकळा पण आहे. आणि मस्त सुगंध येत आहे मसाल्याचा बिर्याणी पुलाव. आता आपण आपला बघा किती छान पुलाव झालेला आहे. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज